वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सरकारच्या धोरणांविरोधात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शनं करण्यात आली। या अनोख्या आंदोलनाची शहरात चर्चा रंगली आहे। कामगार आणि युवक देशोधडीला लागल्याचा आरोप करत सरकारनं इंधनाचे दर कमी करण्याची मागणी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केली। ठाकरे शिवसेनेच्या वतीनं महागाईच्या विरोधात इचलकरंजीतील महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शनं केली। यावेळी प्रतिकात्मक तिरडीवर गॅस सिलेंडर, दुचाकी ठेवून आणि महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून सरकारचा निषेध नोंदवला। आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। उबाठाचे शहर प्रमुख नगरसेवक शिवाजी पाटील, माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, माजी शहराध्यक्ष धनाजी मोरे यांच्यासह प्रमुखांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला। महागाई सतत वाढत असून पेट्रोल डिझेलच्या दरानं 100 पार केली आहे। गॅस सिलेंडरचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत, तरीही सरकार केवळ आश्वासनांची खैरात करत आहे। शेतकरी, कामगार, युवक आज देशोधडीला लागल्याचा घणाघात करून महागाई कमी करण्याची मागणी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केली। या आंदोलनात आनंदा शेट्टी, शीतल मगदूम, रतन वाजे, बसय्या स्वामी, उमेश पाटील, संतोष गौड, मनोज भाट, लक्ष्मण पाटील, मेहबूब पठाण, सचिन खोंद्रे, मंगलताई मुसळे, शोभा गोरे, स्नेहल मस्के, शोभा कोलप यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते।